गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले आहे 5 आणि आम्ही जातोय एका रोड ट्रिपला. कुठे? गोवा. येस, आम्ही निघालोय गोवा. सकाळचे वाजले आहेत, हे बघा, कुठे नाही बोलत, सॉरी 5:30. माय बॅड. अक्षय, अक्षय माझी बायको. आणि हे आमचं सामान जास्त नाही, थोडंसंच आहे. इकडे आहे का काही? नाही बस झालं, हेच आहे. हा आमचा नवीन आरसा इकडे. हां, हारचा नवीन आरसा. सो ऑल सेट. माझ्याकडेच आहे आता. हो, ही एक सिरीज असणार आहे. म्हणजे आम्ही 3-4 दिवसासाठी तरी चाललो आहे. सो हा त्या सिरीजचा पहिला रोड ट्रिपचा व्लॉग असेल. तर पूर्ण बघा. खूप मजा, खूप मस्ती करणार आहे आम्ही. मस्ती आली आहे त्याच्या अंगात तशी पण. ऍक्च्युली. आणि बाकी काय, बाकी हे की इथून पुढे अजून छान छान ब्लॉग्स येणार आहे, तर ते पण नक्की बघत राहा. येस. आणि तुम्हाला खूप सारा गोवा दाखवू आम्ही. आता पावसाळा आहे, सो तुम्हाला थोडं वेगळं असेल म्हणजे युजल गोवापेक्षा, बट मजा येणार आहे. सो लेट्स पाणी करते गो. आज कैसा लग रहा है? थंडी वाटते तुला? थंडी आहे. क्या रे तू बाबा. भाई या छत्रीसाठी खूप मरम्मत केली आहे आम्ही काल. अरे काय करता तुम्ही लोक? थांबा, ते खाली वेट करताय कुणाला वगैरे. आलो. त्यांच्या गाडीमध्ये इतकं सामान जमलंय का? जमेल का नाही जमणार? सगळं जमवू आपण. एक दिवस मी बिहाइंड द सीन टाकेन, तो किती रिटेक करतो ते. चांगलं राहील. करना पडता है एक ऍक्टर की जेव्हापर्यंत एक ऍक्टरला त्याचा चांगला शॉट नाही मिळत, तो रिटेक करत राहतो. मग तो यासारखे शॉट नाही मिळत, चांगला शूट नाही होत. बाईची परत शूट करता. हॅलो, हा आहे कुणाल, उत्कर्ष. आणि अशी होणार आहे आमची रोड ट्रिप. क्राइसिस. ऑलरेडी यांचं एवढं सामान आहे आणि आमचं तर तुम्ही बघितलंच. किधर डालेंगे? ऊपर डालने के डिक्की पे, उस पे, छत पे. तेरे को छत पे बिठा देगा, एक जगह खाली रहेगी, वहाँ बैग रख देंगे. म्हणून असे मित्र नाही पाहिजे. लिटरली ठुसून भरलंय पूर्ण. तरी पण हे आणि हे बाकीच आहे. आप क्या करे बताओ. गणपती बाप्पा मोरया. चलो. हा आमचा पहिला वॉटरफॉल या सीझनचा. खूपच मोठा आहे. मला डिसाईड नाही हो पा रहा है ब्रेकफास्टला कुठे थांबायचं ते. तीनदा थांबून निघाला मी परत आता. असं करता गोवा पोहोचलो. तर आता वाजले आहे 6:30 आणि आम्ही फक्त आम्हाला चहा नाश्त्याचं काहीच मिळत नाही, सगळं बंद आहे. आणि आम्हाला जायला ऑलमोस्ट अजून किती 7.5 तास लागणार आहे. 2:30 पोहोचू आम्ही. 2 वाजता चेकिंग. 2चं चेकिंग आहे, पण लेटच पोहोचू थोडा. हे डिसाईड झालं आहे आता. बनाना लीफ काय बोलली रे? बनानाच्या लिफ्टमध्ये दिलं पाहिजे खायला. असं आम्ही एक्सपेक्ट करत आहे. लेट्स सी. आणि गाईज काय वेदर आहे, म्हणजे काय सुंदर असं. ऊन पण आहे, पाऊस नाही आहे जे आम्ही एक्सपेक्ट केला होता की असेल. थोडंसं आहे, बट नॉट दॅट मच. अमेझिंग वेदर. तो खायच्या नावाने सगळ्यात आधी जाऊन पोचला. भुक्कड. खायचंय म्हणून सगळ्यात आधी आला तू. 7:30 वाजले आता. आम्हाला ऑलमोस्ट 2 तास, 2 तास झाले निघून. भूक पण लागली आहे. तर जेवणाची अपेक्षा आहे की छान असेल. 5 तासामध्ये पोहोचलो पाहिजे आम्ही गोवा. नाही पोहोचणार म्हणजे 2-2.5 पर्यंत पोहोचून जाऊ. ऑल गुड. रोड खूप खराब आहे पण. खूप नाही आहे, बट आहे. कॅफे पण मस्त असं ॲस्थेटिक वाईबवाला आहे. सजवून वगैरे ठेवलं आहे मस्त. असं वाटत आहे कोणाच्या तरी घरी लग्नाला किंवा चाय, बन मस्का आणि बाकीचं घेत आहे. सेकंड आयटम. खूप काही बोलवलंय आम्ही. नुसतं खायचं काम करणार आहे आम्ही. भस्म झालाय ह्या माणसाचा. ते मी एकटा खाते का ते?
तो बघा बोलवलं तूच आहे. तू काहीच नाही खाता विचार. हे आलू सोडलंय मी. बस हा, कट. बनमस्का मस्त होता हे घेतला. डोसा पण आला आणि त्याची टट्टी इडली आली. नाही कोणती इडली आहे ही? पोडी. ही पोडी. टट्टे टट्टे नो टट्टी टट्टे. टट्टे इडली साऊथ इंडियन लोक मारतील आपल्याला. हे दिसत तर मस्त आहे. रिव्ह्यू वडा वॉज गुड, नॉट सो गुड म्हणून ते थोडं उरलं पण आहे. हे काय होतं मिसळ पाव ठीक होती, छान होती म्हणजे साऊथ इंडियनच्या हिशोबाने. त्याची तर खूपच चांगली होती. त्याचा चेहरा बघा एकदा. पूर्ण सांबार काहीच नाही ठेवलं. सांबार पण संपवलाय. आणि चहा छान होता आणि परत आता एक फिल्टर कॉफी आली आहे. बनमस्का पण छान. बनमस्का पण छान होता. हां तर तुम्ही लोक येऊ शकता जर तुम्ही हां म्हणजे जर ऑप्शन इज गुड, हे मला थोडं बेटर ऑप्शन वाटलं बाकीच्यांपेक्षा. सो यू कॅन कम. हा आला आहे आमचं फायनल बिल. कॉस्ट इज 954. इतकं खाल्लं तरी. हां एवढं काउंट पण इट इज ओके नाईस. आत्ता एक असं आम्हाला माहिती पडली आहे की माझ्या बायकोनी KG1 2दा केलंय, कारण ती पहिल्यांदा फेल झाली होती. काही खोटं गाणं नको सांगू. मला घरचे विश्वास नाही करणार या गोष्टीवर. तिने ड्रॉप घेतला KG1 मध्ये, परत KG1 मध्ये टाकला. काही सांगते आणि लोक 12 नंतर ड्रॉप येतात. नाही, मला KG1 मध्ये 2 वर्ष ठेवलं कारण की मी खूप लहान असताना शाळेत गेली. नाही तर ती 12 वर्षामध्येच तिचं इंजिनिअरिंग झालं असतं, 12 वर्षाची असतानाच. आणि हा दुसरा माणूस, तेरे साथ क्या हुआ रे? क्या हुआ? KG1 नहीं पढ़ा मैंने. इसने KG1 पढ़ा ही नहीं, तो इसका KG1 इसने 2 बार पढ़ लिया. और वो मी शिकली आहे. और हमारा और एक दोस्त है, उसने बालवाड़ी ही नहीं पढ़ा, पूरा स्किप कर दिया 1 2 3. तो देखो ऐसे दोस्त है हमारे. तुझं काही आहे का रे? मी बरोबर केलेलं आहे. बापरे. मी पण बरोबर केलंय. आमच्याकडे बालवाडी होतं पण तेव्हा KG1 वगैरे नव्हतं. खायचं बघा, पोटॅटो वेफर्स या चिप्स. हे माझं फेवरेट ये सही आहे. लिटिल हार्ट्स. हे काय? हे द बेस्ट आहे. हे नवीन वाले आहेत. हां लिटिल स्नॅक्स. आणि काय काय हे मिल्की, मालकी हे भारी झालं. हे पण मला खूप आवडतं. हे खाऊया. सो असा आमचा प्रोग्राम चालू आहे सध्या. आम्ही बाय द वे कोल्हापूर आम्ही कोल्हापूर थोडं क्रॉस केलं आहे. अजून 4.5 तास दाखवत आहे. आता माझी बायको मला चारून देईल सारखं. अरा तू त्याला चारून दे. एक मिनिट. अरे मी चारतो त्याला. हे घे. कुठे गेला? ती मुलगी शोधणं हा आमचा एकमेव प्रायोरिटीचा आयटम आहे. गाईज तुम्ही तुमचा बायोडेटा खाली नाही गर्ल्स सॉरी तुम्ही तुमचा बायोडेटा खाली पाठवू शकता. त्याला बायोडेटाच्या आधी तुमचा रेझ्युमे पाठवा. तो रेझ्युमे बघेल मग बघेल बायोडेटा वगैरे नसतं. रिझ्यूम येतो फरक नाही पडत त्याला. काय म्हणायचं का तरी तुला? कास्ट नो बार. हां काही कास नाही पाहिजे. क्रायटेरिया फक्त एकच आहे. सांग. जिवंत जिती जागती लडकी. नाही हिंदीमध्ये सांग. जिती लडकी होनी चाहिए. लडकी. लडकी होनी चाहिए, जिंदा होनी चाहिए, बस. हे माझं हृदय मी तुला दिलंय. खाऊ नको. जवळ ठेवायचं असतं, ते खाऊन टाकलं सरळ. या लोकांना इथे कुठेतरी मोर दिसला, आम्हाला नाही दिसत आहे. आता मी हरवला तो. या सगळ्यांना मोर दिसला. याला पण दिसला बघा. मला पण दिसला. हिला पण दिसला. मलाच बघा नाही म्हणजे काय दिसला. बघा याला पण दिसला. बघा छी बाई. मलाच मोर नाही दिसला. नियम आठवते का? मैं नहीं सोया भाई. नाही हे माझी बायको. तो सोना भी नहीं चाहिए. आम्ही एक नियम ठेवलाय आता. जो झोपेल गाडीमध्ये त्याला गाणं म्हणावं लागेल उठल्यावर. तुम्ही झोपू शकता पण उठल्यावर गाणं म्हणावं लागेल. आता माझी बायको झोपणार आहे 10-11 मिनिट. ती उठल्यावर 10 तुम्हाला मिनिट झोपेल म्हटलं 11व्या मिनिटाला नाही उठली तर म्हणेल. नाही पण गाणं म्हणावंच लागेल. 11 मिनिटाला उठशील तुला गाणं म्हणावं नाही लागेल. नाही आणि ते गाणं रेकॉर्ड होईल
आणि ते गाणं लाईव्ह जाईल. नाही म्हणणार. सगळ्यांना तुमचं सुंदर कोकिळ कंठी आवाज ऐकू येईल. मग सगळ्यांची तुला असं झोप का उडाली वाटतं की तुझं ऐकू? उत्कर्षा पण उठली. पण तुला असं का वाटतं की आम्ही तुझं ऐकू किंवा मी तुझं ऐकेल? हे तर ऐकतील पण मी. आता तर ठीक आहे, म्हणजे असं ऐसाही खेळना तुम लोगों को तो फिर ठीक आहे. मी पण नाही ऐकीन मग जेव्हा तू काही बोलशील. असं ऐकून तर ऐकू. 10 मिनिटं झोपू दे यार, फक्त 10 धीरे धीरे मिनिटं. बगावत पड़ रही है. ये ऐसे चीटिंग नहीं चलेगा भाई. वाटत असेल पण मी खरंच करायला लागणार. तू झोप. नाही जुगाड बघा आमचा शेड्स आम्ही घरीच ठेवले. झोप झोप झोप. पकड़ लिया है हमने. ही कॅमेरा बंद होता तेव्हा ही झोपली होती. सो या दोघीही मिळून आता गाणं बनणार आहे आपल्यासाठी. चला सुरू करा. चला मॅडम. हाँ, उसी को सोना बोलते हैं हाँ, हिंदी में. झोपणं ह्याला म्हणतात जसं तू झोपतो घोरत. एक क्विक ब्रेक. ओप्स. असे काम करतो. आदमी रखा है उसने. एक घेऊन आला तो सोबत आपल्या. एक क्विक ब्रेक साठी थांबलोय आम्ही. हे काहीतरी रिसॉर्ट आहे. काय नाव आहे सर? काय माहिती. अंगण. अंगण छान वाटत आहे. नाईस कोझी लोगो ॲज वेल. आणि वेदर बघा मस्त. ऊन पण होतं थोडंसं. पाऊस पण येतो. आता बारीक चिरीक पाऊस पण आहे. आणि ही झोपली जिने गाणं नाही म्हटलं. आणि ही तिची मैत्रीण. आता यांनी अजूनही गाणं म्हटलेलं नाही आहे. आता गोव्यामध्ये बघू आपण हे काही करतात का. हे काहीतरी विचित्र वाटत नाही का व्लॉग्स एवढे मोठे? हे काहीतरी विचित्र नाही वाटत आहे? सर पण दिसत मस्त आहे. थोड्या काड्या होत्या आता काही कामाचं नाही आहे. कशाचे? अरे हे हो ते सागवान आहे इथं. ओह नाइस. जिंदगी ना मिलेगी दोबारा. क्या ऋतिक रोशन याद है? मेरा मोबाइल फेंका ना बेटा. तो मैं पिंक आगे मोबाइल से नहीं मानूंगा. ये वही लड़का है फिर आईफोन 18 प्रो मैक्स लेके मांगना है जो इससे. यहाँ आके काम कर रहा है. और हम देखो रेड वेल्ले लोग. नहीं, अभी रेड आने वाला है. चेरी रेड आने वाला है. त्याचं खरंच काहीतरी काम आहे म्हणे इम्पॉर्टंट. बाय द वे आम्ही 4 लोकांनी कॉफी मागवली आणि याच्या एकट्यासाठी चहा, कारण की हा इकडे गेला होता. तू कॉफी मागवली आणि मसाठी चहा मागवला. हा, आम्ही चौघांनी कॉफी आणि तुझ्या एकट्यासाठी चहा सांगितलं. आम्हाला वाटलं तू कॉफी नाही पिणार. छी किती खोटी. मी कॉफी सांगितलं होतं तुला. नाही माहित नाही, हा बोलला तर चहा बोलून गेला तुझा मित्र. इधर देख अब बोल. तो पण बोलला तू चहा पियत म्हणे. म्हटलं ठीक आहे. मला वाटलं तू त्याच्या आमच्या नंतर आला ना. हे लहान मुलांसाठी हे पण आहे. चला आपण जाऊ तिथे. चिखल आहे तिथे. एवढं मस्त तर आहे. वेदर बघ. मी करते. वा वा वा. छी. छी. वाव. छी छी. चेअर्स. ती तुझा चहा कॉफीच आहे ही, चहा नाही आहे. झालं त्याचं काम. गोडा जर दिले तर खात आहे तो. बाकी काहीच नाही आमच्याकडे त्याला द्यायला. कोण झोपला होता बेटा? झोपला होता. आम्ही फक्त असं केलं तर आम्हाला एवढं सुनावलं. फक्त असं झालं होतं. हा, तर गाणं म्हणा आता. गाता रहे माझा दिल भाई तू धीरे ही चलो बोले, माझी यहाँ पे मंजिल. बंदर आएंगे. हो वाव. सुंदर. एकदम ग्रीन ग्रीन झालं. हाँ यार, ये पूरा डांस है ना. मस्त आया ये वीडियो. Just nice. अभी यही वापस आ रीजन गया है. नहीं यही रीजन है दिसंबर छोड़ो और बारिश में बारिश गोवा. बारिश में गोवा. लुक एट दिस.
आय मीन क्रेझी मॅन, क्रेझी क्रेझी. आम्ही आंबोली घाटात आहे सध्या आणि असं एकदम क्रेझी वेदर झालं आहे. आम्ही गाडी थांबवली थोडं, थांबवली. सगळ्यांनीच थांबवली. हे काय दृश्य आहे. म्हणजे आम्ही हे पुण्यात मिस केलं कारण तिथे थोडंसं दरड कोसळणं वगैरे वगैरे चालू होतं, पण आम्हाला हे इथे मिळालं आहे. सो गुड. एकदम बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं असं काही होतं. असं भारी वाटतं. एकदम मधातच हा नसेल जात आमचा आवाज. समजून घ्या तुम्ही. जोरात बोलतो. जोरात बोलतो मी. हा थोडा आंबोली घाटमध्ये आम्ही समोर आलोय. त्याचा व्ह्यू बघा. हा आंबोली घाट आहे. माझी आंबोली. अरे वॉटरफॉल भी है वहाँ पे वो साइड. हे बघा इकडे काहीतरी नवीन धबधबा आहे. हा म्हणजे नवीन नाही, जुनाच असेल तो. ओपन. नाईस. वाव, मस्त होता. पण आम्ही इथे थांबणार नाही आहे कारण आम्हाला खूप नाईस. लाजाळूचं झाड सापडलं आम्हाला, तर आम्ही त्याच्यासोबत खेळत आहे. वा. वेलकम टू गोवा सिंघम. कुठे गेली माझी सिंघम? पोचलो आम्ही जस्ट, म्हणजे 10 मिनिट वगैरे झालेत. पार्क केलं आहे. आता वर जाऊन चेक इन वगैरे केलो. हा आमचा विला आहे, म्हणजे विला तर नाही म्हणता येणार याला, एअरबीएनबी आहे आमचा मीनाकासा म्हणून. आता ते आम्ही तुम्हाला पूर्ण टूर देऊ. थोडं वर जातो, चेक इन वगैरे करतो आणि मग दाखवतो कसं आहे आमचं घर फॉर नेक्स्ट 4 days. काहीच तुम्हाला द्यायचं आहे मला आमचं होम टूर. सो लेट्स गो. बघूया घर कसं आहे. रिश्तों के भी रूप बदलते हैं. सो हा आहे हॉल. हा आहे थोडा त्याचा बॅक एरिया जिथे शूज वगैरे ठेवायसाठी. आणि जस्ट इथे आहे डायनिंग टेबल. हॉल खूप मस्त आहे, प्रिशियस आहे. हॉलच्या प्रिशियस म्हटलं का मी स्पेशियस म्हणायचं होतं मला. ओके. हॉलच्या बाहेर अशी छान सुंदर बाल्कनी आहे कपडे आणि कपडे वगैरे सुकवायला. आणि हा मेन रोड आहे. ते इथे दिला त्यांनी स्टँड. स्टँड पण दिला, सगळं दिलं. हां, इथे सगळं दिलं आहे, स्टँड वगैरे कपडे सुकवायला. त्याच्यानंतर टी व्ही वगैरे सगळं आहेच ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर आहे सेकंड आयटम इज किचन. किचनमध्ये एकदम पूर्ण युरोपियन वाईब आहे. म्हणजे मी ओस्लोला राहायचो ते पण ऑलमोस्ट सेम असंच घर होतं, असं मला एकदम ओस्लोची आठवण आली. फ्रीज दिलं आहे. आम्ही हे एवढं सगळं खायचं. हां, खायचं घेऊन आलो आहे ते तसंच आहे. तो अक्षय प्रोटीन पावडर घेऊन आला आहे भाई साहब. एनिवेज, सो ड्रायर पण गॅस वगैरे, चिमणी, खाली ड्रायर, वॉशिंग मशीन सगळं आहे. सगळंच आहे. त्याच्यानंतर आहे 2 रूम आहे. हा 2 BHK आहे. सो एक रूम इथे आहे, दुसरी रूम इथे आहे. सो पहिली रूम बघूया. आणि इथे पण छोटासा असं दिलाय स्टोरेज. हां, हे स्टोरेज दिलं आहे. मस्त सजवलं आहे त्यांनी ते, पेंटिंग वगैरे. ही रूम आहे. सो अशी मस्त स्पेशियस रूम आहे. एक एक्स्ट्रा बेड दिला आहे त्यांनी, म्हणजे आम्ही 5 लोक राहतो आहे. सो हा बेड मॅट्रेस. सो हा एक आहे. इथे पण स्टोरेज आहे. इथे पण स्टोरेज दिलं आहे. आणि हे आम्ही आमचं सामान इथे काढून ठेवलं आहे थोडंफार. आणि हा आहे वॉशरूम. सो वॉशरूम वगैरे पण मस्त आहे, क्लीन आहे, छान आहे. वॉशरूमचं मला दाखवायचं आहे. त्यांनी टॉयलेटरीज मध्ये भाई सेरावीचे प्रोडक्ट्स दिले आहे. सेरावी, बायोडर्मा. ते अक्षयचे आहे पागल. हां. मला वाटलं त्यांनी दिले. नाही, अक्षयचे आहे ते. एवढे कसे काय चांगले झाले? नाही, अक्षयचे आहे ते. ही आहे दुसरी रूम. दुसरी रूम ऑलमोस्ट आयडेंटिकल आहे. कॉलवर बोलतोय. सेम सेम वॉशरूम, सगळं सेम, फक्त थोडी अलाइनमेंट चेंज आहे. हा, वॉशरूमचं पण थोडंफार चेंज आहे, पण खूप छान आहे. एसी दोन्ही रूममध्ये आहे. दोन्ही रूममध्ये AC आहे. हॉलमध्ये आहे, स्ट्रॉंग आहे. फक्त एकच अडचण ही माझ्या बायकोला वाटलेली, ती म्हणजे हा मिरर थोडा छोटा आहे म्हणे, म्हणजे पूर्ण रेडी झाल्यानंतर बघता नाहीत तिला. खाली बघावं लागणार.
आणि इथे दोन्ही रूमला अशा सेम बाल्कनी, म्हणजे बाल्कनी नाही आहे, जस्ट ओपन स्पेस आहे थोडं. असं ओपन केलं की सेम व्ह्यू जो हॉलमधून होता तो इथनं आहे. सो असा होता आमचा पहिला डे ऑफ काय म्हणतात ट्रिप, रोड ट्रिपचा. असा होता आमचा आजचा दिवस. खूप सारं ट्रॅव्हल केलं, ऑलमोस्ट 9-10 तास झाले. थोडा ब्रेक घेत आलो म्हणून थोडा वेळ लागला, पण मजा आली. फुल ऑन मस्ती. बाई झोपली, पण आमची पण गाणं नाही म्हटलं नाही झोपली मी, फक्त थोडीशी 10 झोपली, मिनिटं 5-10 मिनिट. आणि पण ते ठीक थोडस आहे. असं गरगर होतं, कसं तरी कारण घाट झालं ते होता. घाटामुळे, म्हणून थोडंसं झोपलो आम्ही. आणि खूप ह्युमिड आहे, तर मला थोडा घाम येतो एसी सुरू असून सुद्धा. एकदम थोडं पाऊस humid नाही होतं. आहे, म्हणजे आमचं सगळ्यात मोठं हे होतं की आम्ही जातोय पण पाऊस येईल, तर तो नाही आहे. ॲटलिस्ट आज तरी नाही आहे. सो होप उद्या परवा पण नसेल. तेच तर तेच आहे की आता आम्ही विचार करतोय की आम्ही म्हणजे एकदम असं फ्रेंड सोबत रोड ट्रिप वगैरे खूप छान झाली. हा. तर आता तेच की हा व्लॉग खूप मोठा होईल, तर आम्ही हा व्लॉग इथे इथे एंड संपवतो. करतो. हा. म्हणजे या व्लॉग मध्ये बस इतकंच आहे, रोड ट्रिप आमची आणि विला टूर जो खूप छान आहे. तर खूप मस्त जर आहे. आम्ही तुम्हाला हा. बुक करायचा असेल तर आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची डिटेल आणि कॉन्टॅक्ट सगळं सगळं देऊ पाठवतो. की तुम्ही ते बुक करू शकाल. आणि खूप छान आहे, पण तो तुम्ही ऑब्व्हियसली आम्ही रिकमेंड करू शकतो की तुम्ही बुक करू Definitely. शकता. Yes, yes. तर आता आम्ही जाणार आहे बाहेर, तर हा ब्लॉग हा. आम्ही इथेच एंड Very करतो good. आणि लगेच भेटूया दुसरा पण ब्लॉग सेकंड ब्लॉग मध्ये. सो कीप वॉचिंग होल सिरीज. येस, गोवा सिरीज. बाय बाय.